नमस्कार, माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आहोत मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती। मुंबई द्रुतगती मार्गावरती मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे। आज या मार्गावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हीआयपी इव्हेंट्स आहेत, व्हीआयपी लोक आलेले आहेत। त्याचं कारण म्हणजे मुंबई पुणे मिसिंग लिंकचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि या उद्घाटनाआधीच या मार्गावरती मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे। 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिनाची आज सुट्टी आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहने आहेत। यामध्ये 4 चाकी वाहने आहेत, कार आहेत, त्यासोबतच अवजड वाहनं देखील मोठ्या प्रमाणात आहेत। मी आमच्या कॅमेरा पर्सनला विनंती करतो की त्यांनी या बाजूची वाहतूक दाखवावी। घाटामध्ये पूर्णपणे वाहतूक कोंडी झालेली आहे। लेन नंबर 1, लेन नंबर 2 आणि लेन नंबर 3 इथे आहे, मात्र सगळीकडे वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। पुढे काहीही जाण्याचा मार्ग नसल्यामुळे प्रवाशांनी आता आपल्या कार या इथे फूड मॉलच्या इथे लावलेल्या आहेत आणि इथेच जवळपास 4 ते 5 तासांपासून लोक या वाहतूक कोंडी फुटण्याची वाट पाहत आहेत। मात्र तशी कोणतीही चिन्ह दिसत नाहीयेत। मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। जवळपास 1 किलोमीटर पर्यंत पुढे ट्रॅफिक जाम झालेला आहे। आपल्याला या सगळ्या दृश्यांमधून ते पाहायला मिळतं। हे सगळं आज एवढी व्हीआयपी मुवमेंट्स या ठिकाणी असताना वाहतूक कोंडीची कोणतंही नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलेलं नाही, अशी सगळी परिस्थिती दिसते। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मिसिंग लिंकच्या उद्घाटनासाठी येणार आहेत आणि ते येत असताना या मार्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे। याच म्हणजे मिसिंग लिंकच्या उद्घाटनालाच वाहतूक कोंडीचा फटका बसल्याचं आपल्याला दिसत आहे। गेल्या 4 तासांपासून मुंबईकडून पुण्याकडे जाणारा रस्ता जाम झालेला आहे। अनेक वाहनांनी येथे आपली वाहनं लावलेली आहेत आणि ते थांबलेले आहेत। पुढे जाण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही। आपल्याला ही दृश्य दिसत आहेत। तर 2 ते 3 लेनचा हा मार्ग आहे आणि पूर्ण लेन या भरलेल्या आहेत। एकही वाहन हलायला तयार नाही, अशी इथली सगळी परिस्थिती आहे। खालापूर टोल नाक्यापर्यंत ही परिस्थिती आहे। सकाळपासून घाटामध्ये वाहतूक रखडलेली आहे। विशेष म्हणजे आज सुट्टीचा दिवस आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोक हे मुंबईकडून पुण्याकडे निघालेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये वाहतुकीचं नियोजन करणं हे अतिशय महत्वाचं होतं। या कार्यक्रमासाठी मिसिंग लिंकचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमालाच वाहतुकीच्या कोंडीचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे। या प्रवासामध्ये अनेक लहान मुलं आहेत, वृद्ध आहेत, त्यासोबतच काही आजारी माणसं देखील असण्याची शक्यता आहे आणि या वाहतूक कोंडीमुळे यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। ऊन खूप जास्त आहे, उन्हाचा पारा चढलेला असताना अशी झालेली ही वाहतूक कोंडी ही प्रवाशांना अगदी त्रासदायक ठरणारी आहे। आपल्याला दिसतंय की या रस्त्यावरती पूर्णपणे वाहतूक कोंडी झालेली आहे। अनेक वाहनं ही अडकलेली आहेत। मी आमच्या कॅमेरा पर्सनला विनंती करतो की आपण इकडच्या बाजूनं ही सगळी दृश्य दाखवावीत। रस्ता या घाटामध्ये सगळी वाहतूक कोंडी झालेली आहे। इथे हा बॅनर देखील लागलेला आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक जोड मार्गाचा लोकार्पण सोहळा आज आहे। या मार्गामुळे, या मिसिंग लिंकमुळे 30 ते 40 मिनिटांचा वेळ आणि इंधनाची बचत होईल असं सांगितलं जातं। मात्र याच्या उद्घाटनालाच कुठेतरी वाहतूक कोंडीचा खोडा बसलेला आपल्याला पाहायला मिळतो। इथे मोठ्या प्रमाणामध्ये अवजड वाहनं देखील आहेत, आपल्याला दिसत आहेत सगळ्या दृश्यांमध्ये। कार आहेत, बस आहेत आणि त्यासोबतच अवजड वाहनांचा देखील यामध्ये समावेश आहे। 1 किलोमीटरचा घाट आहे आणि तिथे ही सगळी वाहतूक कोंडी झालेली आहे। 5 ते 10 मिनिटांची वाहतूक कोंडी सुटते, मात्र पुन्हा एकदा हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे या घाटामध्ये, खालापूरच्या घाटामध्ये। आणि त्यामुळे हा कार्यक्रम नेमका केव्हा सुरू होईल याची देखील आता शाश्वती राहिली नाहीये। 4 ते 5 तासांचा वेळ हा घाटामध्ये घाट पार करायला लागतोय, अशी सध्याची परिस्थिती आहे। या सगळ्या परिस्थितीवरती आम्ही लक्ष ठेवून आहोत। या संबंधीच्या अधिक बातम्या तुम्हाला mymahangar.com वरती वाचायला मिळतील। त्यासोबतच या संबंधीचे अधिक व्हिडिओ
तुम्ही माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलवरती पाहू शकता. माय महानगर लाईव्हच्या फेसबुक आणि एक्सला जर अजून फॉलो केलं नसेल तर फॉलो करा ताज्या घडामोडींसाठी. आणि माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप करायला देखील विसरू नका. धन्यवाद.